नमस्कार, मी आरती आणि आपण पाहता आवाज इंडिया मराठी शोध सत्याचा। चला तर मग एक नजर टाकूयात सध्याच्या घडीच्या महत्त्वाच्या घडामोडींवर। महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेत असलेल्या ऑपरेशन टायगरवर केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी मोठं विधान केलंय। शिवसेना ठाकरे गटातील काही खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचा दावा करत हे ऑपरेशन आता अंतिम टप्प्यात पोहोचल्याचं त्यांनी म्हटलंय। योग्य वेळ आणि मुहूर्त ठरल्यावर पुढील घडामोडी घडतील असंही जाधव यांनी सांगितलंय। दरम्यान या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी खासदारांची तातडीची बैठक बोलावली आहे। दादरमधील पांढऱ्या पट्ट्यांवरून निर्माण झालेल्या वादानंतर जैन मुनी निलेश चंद्र यांनी मनसेला थेट इशारा दिलाय। जैन समाज शांतताप्रिय असला तरी वेळ आल्यास योग्य उत्तर दिलं जाईल असं त्यांनी म्हटलंय। या प्रकरणामुळे धार्मिक आणि राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण झाला असून दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। कर्जमाफीतील अट रद्द करण्यासाठी रोहित पवार यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनावर मंत्री गिरीश महाजन यांनी टीका केली आहे। हे आंदोलन शेतकऱ्यांसाठी नसून प्रसिद्धीसाठी असल्याचा आरोप त्यांनी केलाय। सरकारने प्रामाणिकपणे कर्जमाफी दिली असून त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार असल्याचा दावाही महाजन यांनी केलाय। अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सुरू केलेल्या धडक कारवाईचं मंत्री छगन भुजबळ यांनी स्वागत केलंय। अन्नपदार्थ, दूध आणि औषधांमधील भेसळ रोखण्यासाठी कठोर कारवाईची गरज असल्याचं त्यांनी म्हटलंय। भेसळ करणाऱ्यांवर मकोका सारख्या कठोर कायद्यांतर्गत कारवाई झाली पाहिजे अशी भूमिकाही भुजबळ यांनी मांडली आहे। केंद्र सरकारने लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांची पुढील लष्कर प्रमुख म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे। 30 जून रोजी विद्यमान लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी निवृत्त झाल्यानंतर धीरज सेठ पदभार स्वीकारतील। पुण्यातील खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे ते माजी विद्यार्थी आहेत। 4 दशकांहून अधिक लष्करी अनुभव असलेल्या धीरज सेठ यांनी विविध महत्त्वाच्या पदांवर काम केलंय। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मुंबईतील मोगवीरा सहकारी बँकेवर 6 महिन्यांसाठी निर्बंध लादले आहेत। बँकेची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे। खातेदारांना त्यांच्या खात्यातून 1 लाख रुपयांपर्यंत रक्कम काढण्याची परवानगी देण्यात आली आहे। तसंच नवीन कर्ज वाटप आणि ठेवी स्वीकारण्यावरही निर्बंध घालण्यात आले आहेत। एल निनोच्या प्रभावामुळे यंदाच्या मॉन्सूनवर परिणाम होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे। पुणे वेधशाळेने राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे। मॉन्सूनची वाटचाल मंदावल्याने शेतकऱ्यांनी घाईघाईने पेरणी करू नये असा सल्ला हवामान तज्ज्ञांनी दिला आहे। यामुळे कृषी क्षेत्रात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे। भिवंडीतील राजनोली परिसरात जेसीबीचा धक्का लागल्याने महानगर गॅसची पाईपलाईन फुटली आहे। यामुळे परिसरात गॅस गळती सुरू झाल्याने काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। वाहतूक पोलिसांनी तातडीने परिसर सुरक्षित करत अग्निशमन दल आणि गॅस कंपनीला पाचारण केलं। त्वरित कारवाईमुळे मोठी दुर्घटना टळली। सध्या या बातमीपत्रात एवढंच। पुढील घडामोडींसाठी बघत रहा आवाज इंडिया मराठी शोध सत्याचा।